हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज इथे बनवणार आहोत लटकन. तर लटकनसाठी मी घेतलेली आहे इथं दोरी आणि हा जो कपडा आहे ब्लाऊजचा तो मी इथे घेतलेला आहे. तर ही दोरी आपण पहिले दोन भागमध्ये कट करून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला हा जो कपडा आहे माझ्याकडे उरलेला, आपल्याला 2 पार्ट घ्यायचे आहे लटकनसाठी. तर आपण 4-4 इंचाचे 2 पार्ट घेऊया. म्हणजे एका लटकनसाठी 2 पार्ट पाहिजे, 2 लटकनसाठी 4 पार्ट पाहिजे, म्हणजे 4 तुकडे पाहिजे. तर आपण सगळ्यात पहिले 4-4 इंचमध्ये त्याला घेऊया, 4 इंच लाईनला. आणि इकडच्या साईडनं पण 4 इंचाचा, म्हणजे आपल्याला एक बॉक्स घेतल्यासारखा घ्यायचा आहे, कपड्याचा बॉक्स टाईप 4 इंचाचा. आता हे कसं जे सगळ्यात पहिले बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी तर सगळ्यात सोपी पद्धत लटकनची आहे आणि नवीन पद्धतीचे लटकन आहे आणि बनवायला सोपे आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघितला तर तुम्हालाही सोपे जातील. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा. जे बिगिनर आहे, लटकन पण खूप छान पद्धतीचे आपले रोज टाईपचे, जसं रोज फ्लावर होतं, रोजचं फ्लावर आहे रोज फ्लावर, त्या टाईपमध्येच हे लटकन रेडी होणार आहे. तर तुम्ही ते बघू शकता 4 इंच असं घेतलेलं आहे आणि 4 इंच असं आपण 2 रेडी करून घेतलेले आहेत. एका याच्यासाठी आपल्याला 2 रेडी करायचे आहे. तर आता सगळ्यात पहिले आपण हे जे कपडा जो आहे तो याला आपण असं कॉर्नर, म्हणजे कॉर्नर घेणार आहोत. आणि कॉर्नर घेतला, हा जो ट्रँगल शेप बनवलेला आहे, कॉर्नर टू कॉर्नर पकडून घ्यायचा, त्याचा ट्रँगल शेप रेडी होतो. तो शेप रेडी झाल्याच्या नंतर आपल्याला जो नॉड आहे तो इथे मध्ये लावायचा आहे. जर तुमच्या नॉडचे जरी असे धागे निघत असतील तर तुम्हाला याच्यासाठी एक टिप्स आहे, मी तुम्हाला सांगते. हा जो धागा आहे आपल्याला थोडासा म्हणजे जाळून घ्यायचा आहे. जो आपण त्याला जाळून घेतो तो चिपकून जातो. तो मी तुम्हाला इथे दाखवते. तर ह्या टाईपमध्ये आपल्याला त्याला एका साईडनं, मी दोन्ही पण लगेच म्हणजे हे करून घेते आहे, की जेणेकरून काय होतं, याचे धागे निघत राहत नाही. आणि धागे निघत जर गेले ना तर हे जे आहे आपला धागा खराब होऊन जातो, जी नॉड आहे ती खराब होत जाते. तर आपल्याला काय करायचं आहे, ते पूर्ण चिपकून घ्यायचे आहे. बघा, आपण जेव्हा ते थोडेसे चिपकून घेतले आहे, जेव्हा त्याला आपण थोडंसं जाळलेलं आहे त्याच्यानंतर त्याला चिपकून घेतलेलं आहे. तर आता इथे आपण काय करणार आहोत, हा जो भाग आहे हा पूर्ण थोडासा इथे खाली ठेवणार आहोत, जेणेकरून म्हणजे आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा आहे की हा सरळ केल्याच्या नंतर त्याच्यावरती आला पाहिजे. कारण आता हा कॉर्नर आहे, इथे जर ठेवलं तर तुमचं एवढं वेस्टेज जातं आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे ठेवायचं आहे की जेणेकरून हा भाग आपण असा सरळ ठेवला ना तर हे याच्यामध्ये आलं पाहिजे, म्हणजे सरळ भागाजवळ आलं पाहिजे ही लाईन. त्याच्यानंतर दुसरा पण आपल्याला असाच फोड मारायचा आहे. आता हे जे ट्रँगल आहे, हा कपडा बरोबर तुमचा ट्रँगल टू ट्रँगल पुरला पाहिजे, म्हणजे हा इकडे कॉर्नरपर्यंत आणि हा इकडच्या कॉर्नरपर्यंत. हा थोडासा तुम्ही वर घेतला तरी हरकत नाही. काही वेळेस नॉट खालच्या खालीच निघून जातो, त्याच्यामुळे थोडासा वरती घ्यायचा आहे. तर याच्यावर आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे. ओके, आपण अशा पद्धतीने स्टिच मारली. हा जो एक्स्ट्रावाला कपडा होता तो कट करून टाकला. आता आपल्याला याला जे आहे त्याला प्लेट टाकायचे आहेत छोटे छोटे या पद्धतीने. तर आपण ह्या पद्धतीने प्लेट टाकून पण परत स्टिच करून घेणार आहोत, अशा छोट्या छोट्या प्लेट टाकून. तुमच्याकडे एखादं स्क्रूड्रायव्हर किंवा ही जी आहे आरी वर्कची सुई आहे, मी त्याच्या साहाय्याने छोट्या छोट्या प्लेट टाकून घेते. अशा आपल्याला अगदी छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहे. तुम्ही इथे बघू शकता, आपण अशा प्लेट टाकलेल्या आहे. तर आपल्याला अशा प्लेट टाकायच्या आहे. त्याच्यानंतर हा झाला. हा जो दुसरा जो आपला परत 4 इंचाचाच आहे तुकडा, तो घेणार आहोत. याला पण आपण सेम कॉर्नर टू कॉर्नर जोडणार आहोत. आणि हा जो पार्ट आहे तो आपल्याला सरळ, जसं आपण पहिले नॉट ठेवलं होतं तसंच हा त्या दोन्हीच्या मध्ये ठेवायचा आहे. म्हणजे सरळ भाग जो करणार आहोत त्या सरळ भागापर्यंत आपल्याला हा खालचा कपडा ठेवायचा आहे, अशा पद्धतीने की जो काही सरळ आपण स्टिच मारणार आहोत तर ती सरळ स्टिच आपली बरोबर ह्या फ्लावरवरती आली पाहिजे, म्हणजे वरच्या कपड्याच्या फ्लावरवरती आली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे ठेवायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, या पद्धतीने आपण इथे असं ठेवून घेणार आहोत. ओके, तर आता इथे आपल्याला आपण परत एक स्टिच मारून घ्यायची आहे.
इथे स्टिच मारून घेतली. परत तेच एक्स्ट्रावाला जो कपडा आहे तो कट करून घेणार आहोत. याचीही आपल्याला अशा प्लेट टाकायची आहे. आता हे जर थोडंसं जाड होतं तर मशीननी जर नसेल होत म्हणजे मशीनवरती, तर आपल्याला हे हाताने स्टिच करून घ्यायचं. आता हे मशीनवर होणार नाही कारण की थोडासा एक्स्ट्रा कपडा असतो, जाड झालेला असतो. जर तुमच्याकडनं होत असेल तर तुम्ही करू शकता किंवा मग आपल्याला हाताने स्टिच पण करू शकतो आपण. ह्या पद्धतीने ते हाताने पण स्टिच करू शकतो. तर मी तुम्हाला एकदा दाखवते. मशीनवर होत असेल तर मशीनवर करून घेऊया, नाही झालं तर तुम्हाला हाताने करायचं आहे. तर माझी इथे स्टिच आलेली आहे मशीनवर. जर नसती आली तर मग मी हाताने स्टिच करून घेतलं असतं. काही कपडे खूप वेळा जाड असतात तर होत नाही. आता हा थोडासा पतला होता कपडा, त्याच्यामुळे इझिली मशीनवरती स्टिच आलेली आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने इथे स्टिच मारायची आहे, तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर हा जो भाग आहे तो आपल्याला इथे उलटा करून घ्यायचा आहे. म्हणजे पहिली ही जी आहे ती इथे आपल्याला उलटी करायची आहे. अशी उलटा कपडा करून घ्यायचा आहे या पद्धतीने. हे बघा, हे झालं एक आतमधलं एक फ्लावर. आणि जर तुमच्या आतमधला, आता हा माझा कॉटनचा कपडा आहे, याचे धागे निघणार नाही. जर तुमचे याचे जरी धागा नसेल, जसं मी आता इथे जाळून घेतलेलं होतं नॉड, त्या पद्धतीनेच तुम्हाला हे कपडे पण तुम्ही थोडेसे एक्स्ट्रा म्हणजे कट करून याला पण चिपकून घेऊ शकता. म्हणजे एक माचीसनी वगैरे हे करून किंवा दिव्याच्या साहाय्याने यालाही चिपकून घ्यायचं आहे. जर तुमचे याचे धागे निघत असेल तर काय होतं, फ्लावर रेडी झाल्याच्यानंतर आपले धागे बाहेर निघायला नको आहे म्हणून आपण याला पण चिपकून म्हणजे घेत असतो. पण आता हा माझा कॉटनचा आहे, याचे काही जास्त धागे निघणार नाही म्हणून मी याला इथे काही चिपकवणार नाही आहे. तर हा जो आहे पहिला आपला फ्लावर. त्याच्यानंतर ही आपली दुसरी लेयर फ्लावरची. तर हे बघा, तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने आपले रेडी होऊन जातं. जर तुमचे म्हणजे हा असा कॉर्नर वगैरे काढायचा असेल तर तुम्हाला असं सुयांच्या कशाच्या साह्याने तुम्ही काढू शकता. जर नसेल काढायची तर हरकत नाही. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने आपलं फ्लावर रेडी झालेलं आहे. अगदी म्हणजे रिअल रोजसारखं वाटतं आहे, जसं येलो रोज वगैरे असतं तसं दिसतं आहे. आणि एकदम छान पद्धतीनेही त्याचं लुक येते. तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने रेडी झालेलं आहे. असंच आपल्याला सेम दुसरं पण रेडी करायचं आहे. तर मी तुम्हाला दुसरंही रेडी करून दाखवते. तुम्ही इथे बघू शकता आपले दोन्ही पण रेडी झालेले आहे आणि एकदम सुंदर असे दिसत आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम छान दिसत आहेत असे आपले दोन्ही पण लटकन जे आहे ते रेडी झालेले आहेत आणि एकदम छान लुक करत आहे, जसे रिअल फ्लावर आहे. आणि ह्या ज्या लेयर आहेत त्या पण खूप छान पडलेले आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब याच्यासाठी की जेव्हा तरी तुम्हाला असे नवीन व्हिडिओ बनवले जातील त्याच्या सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आपल्या चॅनलवरती आपण ब्लाऊज डिझायनिंग कोर्सची सिरीज पण चालू केली आहे. त्याच्यात पण तुम्हाला छोट्या छोट्या टिप्ससहित ब्लाऊज स्टिच कसं करायचं सांगितलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही ते पण जाऊन बघू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.